शेणखत वापरल्याने आपल्या पिकांच्या मुळ्या असतात त्या खूप छान पद्धतीने डेव्हलप होतात, खूप छान पद्धतीने वाढतात। त्यानंतर शेणखत वापरल्याने मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप छान पद्धतीने डेव्हलप होते। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर शेणखत वापरल्याने आमच्या जमिनीमध्ये कोणकोणते बदल होतात आणि शेणखत वापरल्याने आमच्या जमिनीमध्ये वापरल्याने कोणकोणते फायदे आम्हाला होतात, ही सर्व माहिती आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर शेणखतामध्ये खूप सारे घटक असतात, अन्नद्रव्य असतात, पोषकांश असतात। ह्या पद्धतीने शेणखतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सर्व प्रकारचे घटक शेणखतामध्ये असतात। शेणखताला पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि शेणखत वापरल्याने सॉइल एरिएशन म्हणतो आपण ते खूप छान पद्धतीने होतं आणि मुळ्यांच्या वाढीसाठी शेणखत खूप मदत करतं। ह्या पद्धतीने शेणखत जे आहे एक ऑर्गॅनिक खत आहे, त्याचा वापर केल्याने जीवाणूंची संख्या देखील वाढते। तर ह्या पद्धतीने जीवाणूंना वाढवण्यासाठी, मुळ्या वाढवण्यासाठी, सॉइल हेल्थ वाढवण्यासाठी ह्या शेणखताचा वापर आपण करू शकतो। तर शेणखत कधी वापरावं, तर ज्यावेळी आपण शेत तयार करून घेत असतो पलटी रोटर करण्यापूर्वी आपण शेणखताचा वापर करावा। त्यानंतर आपण पलटी आणि रोटर करावं, त्यानंतर आपण सरी सोडू शकता। ह्या पद्धतीने आपण शेणखताचा वापर करू शकता। तर शेणखत वापरल्याने आपल्या जमिनीमध्ये कोणकोणते फायदे होतात। शेणखत वापरल्याने आपल्या जमिनीमध्ये काही घटक आपल्याला भेटतात, त्याच्यामध्ये नायट्रोजन हे घटक भेटतं, फॉस्फरस, पोटॅश। ह्या पद्धतीने आमच्या जमिनीमध्ये जे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश घटक आहे यांची वाढ होते। त्यानंतर शेणखत वापरल्याने आपल्या पिकांच्या मुळ्या असतात त्या खूप छान पद्धतीने डेव्हलप होतात, खूप छान पद्धतीने वाढतात। त्यानंतर शेणखत वापरल्याने मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप छान पद्धतीने डेव्हलप होते। तर शेणखत वापरल्याने मातीमध्ये एअर सर्क्युलेशन म्हणतो आपण, म्हणजे सॉइल एरिएशन म्हणतो आपण, ते खूप छान पद्धतीने मातीमध्ये सॉइल एरिएशन करण्यासाठी शेणखताचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो आपण, म्हणजे जीवाणू, जे आपण जीवाणू वापरतो आणि जे आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असतात त्या जीवाणूंच्या आधारे पिकं खूप छान पद्धतीने येतात। तर जीवाणूंना वाढवण्याचं काम, जीवाणू वाढवण्याचं काम, जीवाणूंची वाढ करण्याचं काम हे शेणखत करतं। तर शेणखत वापरल्याने आपल्या जमिनीमधले जीवाणूंची संख्या खूप छान पद्धतीने वाढते आणि त्याच्यासोबत शेणखत वापरल्याने सॉइल कार्बन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतो आपण, ते वाढवण्याचं काम हे शेणखत करतं। त्यानंतर शेणखत वापरल्याने खूप छान पद्धतीने आपल्या सॉइल स्ट्रक्चर डेव्हलप होतं, मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती छान पद्धतीने वाढते। तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीमध्ये वाढली तर पीक जे आहे ते खूप छान पद्धतीने पाण्याचा वापर करू शकतं। तर ह्याच्यासाठी शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर शेणखतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अँटी फंगल प्रॉपर्टी म्हणतो आपण, जी जमिनीमधले बुरशी असते, जी बुरशी आपल्या पिकाला हानिकारक असते त्या बुरशीची वाढ थांबवण्याचं काम म्हणजे अँटी फंगल प्रॉपर्टी ही शेणखतामध्ये आहे। त्यानंतर काही कीट जे असतात ते रिपल करण्याचं काम, ते आपल्या जमिनीमध्ये होऊ नये ह्याची काळजी शेणखत घेतं। इन्सेक्ट पेस्ट रिपलेंट म्हणजे जे कीड असतात ते तुमच्या शेतामध्ये एंट्री होऊ नये किंवा त्या किडीचा प्रादुर्भाव तुमच्या जमिनीमध्ये वाढू नये ह्याचं काम हे शेणखत करतं। तर ह्या पद्धतीनं शेणखताचा वापर आम्ही करू शकतो। शेणखत वापरल्याने आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणून असतं, तर ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्याचं काम हे शेणखत करतं। तर ह्या पद्धतीनं शेणखत वापरल्याने जमिनीचं आरोग्य आहे, मातीचं आरोग्य आहे ते खूप छान पद्धतीने सुधारतं। मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप छान पद्धतीने होते आणि त्याच्यासोबत जे जीवाणू असतात त्यांची संख्या देखील वाढते। तर ह्या पद्धतीनं, ह्या सर्व पद्धतीनं ज्यावेळी आपण शेणखत वापरल्याने एवढे फायदे होतात, तर आपण शेणखत वापरल्याने जे आपण
पीक करणार आहोत त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते आणि लागवडीवरचा जो खर्च आहे तो आपला कमी येतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला शेणखत वापरल्याने ही सर्व फायदे आपल्याला होतात आणि आपला खर्च आहे तो कमी येतो. तर ह्या पद्धतीनं मातीची ताकद वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. तर मातीची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीनं शेणखताचा वापर करून मातीची ताकद वाढवून आपण पीक घेऊ शकतो आणि जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर मातीची ताकद वाढली तरच आपल्याला पुढे पीक घेता येतं. मातीची ताकद कमी झाली तर त्या पिकावरती खर्च जास्त येतो. तर आपण शेणखत वापरून आपण नंतर पीक करावं किंवा कोणतीही लागवड करावी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.